नमस्कार मित्रांनो, आपण या चॅनलवर मानवी हक्क अगदी सविस्तरपणे बघणार आहोत आणि यामध्ये आपल्याला अगदी मानवी हक्काचे मूळ बीज आपल्याला अगदी इसवी सन पूर्व काळापासून मध्ययुगीन काळातले, आधुनिक काळातले या सर्व बाबींची कुठं कुठं पार्श्वभूमी या मानवी हक्काला मिळालेली आहे. या सर्व बाबींचा विचार आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. यानंतर आपण मानवी हक्काचा जो वैश्विक जाहीरनामा मांडला तो मुद्देनिहाय कलमनिहाय बघणार आहोत. त्यानंतर आपण अगदी राष्ट्रीय मानवी हक्क आयोग असेल, राज्य मानवी हक्क आयोग असेल, या सविस्तर आयोगांची सुद्धा यामध्ये चर्चा करणार आहोत. तेव्हा बघूया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मानवी हक्काची जी काही पाळेमुळे आपल्याला आपल्या इतिहासात दिसून येतात त्यामधील ठळक बाबींची माहिती. नमस्कार मित्रांनो, 20व्या या शतकातील आंतरराष्ट्रीय राजकारणातील एक महत्वाचं घटित जर सांगायचं झालं तर मानवी हक्क संकल्पनेचा उदय झालेला दिसून येतो. कारण दुसऱ्या महायुद्धापर्यंत राज्यप्रणीत हक्काची संकल्पना आपल्या या जगामध्ये रूढ होती. हक्काच्या राज्यप्रणीत संकल्पनेत राज्य संस्थेद्वारा मान्य केले जाणारे व राज्य संस्थेच्या कार्यक्षेत्रातच उपलब्ध असणारे व्यक्तीचे दावे म्हणजे व्यक्तीचे हक्क अशी आतापर्यंतची धारणा. तथापि दुसऱ्या महायुद्धानंतर उदयाला आलेल्या मानवी हक्क संकल्पनेने राज्याच्या सीमा ह्या ओलांडून मानवी हक्कविषयक चर्चा विश्वाला एक वेगळे परिमाण उपलब्ध करून देण्याचं कार्य केल्याचं दिसून येतं. म्हणजे आता राज्याची मान्यता असो वा नसो, व्यक्तीला जन्मतःच काही हक्क हे प्राप्त होतात. ही महत्वाची संकल्पना यामधून समोर आलेली आपल्याला दिसून येते. या हक्काची संकल्पना जर बघायची झालं तर सर्वप्रथम आपल्याला हक्क म्हणजे काय हे स्पष्ट करणं आवश्यक ठरतं. तर व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करणं म्हणजे कुठलंही भयमुक्त वातावरण असायला नको. व्यक्तीच्या विकासाला अनुकूल असं वातावरण निर्माण करणं म्हणजे व्यक्तीचे हक्क होय. म्हणूनच हक्काशिवाय म्हणजेच पोषक वातावरणाशिवाय व्यक्तीच्या विकासाची कल्पनाच करता येत नाही. व्यक्तीचा जर विकास होणे अपेक्षित असेल तर त्या ठिकाणी त्याला अनुकूल आणि पोषक असं वातावरण निर्माण करणं अति महत्वाचं ठरतं. म्हणून याला दुसऱ्या भाषेत असंही म्हणता येईल की ज्याद्वारे व्यक्ती स्वतःसाठी मुक्त अवकाश निर्माण करून स्वतःची क्षमता आणि आंतरिक शक्तीचा विकास करू इच्छिते. त्यासाठी राज्याला एका बाजूला व्यक्तिविकासावर गदा येऊ नये यासाठी काही गोष्टी करून नियंत्रणही त्या ठिकाणी ठेवावं लागतं. तर दुसऱ्या बाजूला व्यक्तीला आपल्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास साधता यावा या किंवा तो विकास साधण्यासाठी त्याला मदत व्हावी अशा काही बाबी सुद्धा हाती घ्याव्या लागतात. जर मानवी हक्काच्या संकल्पनेचा उगम जर बघायचा म्हटलं किंवा त्याचा शोध जर घेण्याचा प्रयत्न केला तर मानवी स्वभावामध्येच आपल्याला त्याचा उगम सापडतो. म्हणूनच जात, वंश, भाषा, वांशिकता, जातीयता, धर्म, संस्कृती, राष्ट्रीयता या आधारे व्यक्तीमध्ये भेदभाव न करता व्यक्तीला आपल्या जीवित स्वातंत्र्य आणि प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी काही हक्क उपभोगता आले पाहिजेत. हे सर्व मानव समान आहेत आणि त्यांच्यात सतसत विवेकाची क्षमता आहे. जगातील सर्व मनुष्यांना काही समान मूलभूत गरजा असतात ज्या प्रत्येक व्यक्तीला प्रतिष्ठापूर्वक आणि सन्मानपूर्वक जीवन जगण्यासाठी पूर्ण कराव्या लागतात. या दोन पायाभूत गृहीत तत्वावरच मानवी हक्काची संकल्पना, मानवी हक्काचा हा पसारा उभा असल्याचं दिसून येतं. मानवी हक्कांचे स्वरूप जर बघायचं म्हटलं तर एक म्हणजे वैश्विकता. मानवी हक्क हे वैश्विक स्वरूपाचे आहे, ते संकुचित नाहीये, ते काही व्यक्तीपुरते मर्यादित नाही. प्रत्येक व्यक्तीला जन्मजात किंवा त्याचं जन्मस्थान, जात, पंथ, वंश, भाषा, धर्म, संस्कृती, राष्ट्रीयता याशिवाय काही मानवी हक्क असतात. मानवी स्वभावामुळेच व्यक्तीचे हे नैतिक दावे ठरतात आणि व्यक्तीच्या या नैतिक दाव्यांना वैश्विक स्वरूपाच्या आविष्कृत करून कायदेशीर हक्कात रूपांतरित पुढे केल्या जातं. म्हणजेच मानवी हक्काचं स्वरूप सांगताना आपल्याला मानवी हक्क हे वैश्विक स्वरूपाचे असतात. वैश्विकता हे त्याच्या स्वरूपाचं एक वैशिष्ट्य आहे. दुसरं म्हणजे स्वाभाविकता.
मानवी हक्क मनुष्याच्या स्वभावातून उगम पावतात. प्रस्तुत हक्क कोणते बाह्य यंत्रणेद्वारे बहाल केले नसून व्यक्तीला कोणीही त्यापासून वंचित ठेवू शकत नाही. कारण जीवन जगण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला त्याची गरज असते. अदेयता हे सुद्धा त्याचं एक वैशिष्ट्य सांगता येईल. मानवी हक्क मनुष्याच्या स्वभावात दडलेले असल्याचं आपण बघितलं. हे हक्क समूह, गट, समान अथवा राज्य यापैकी कोणत्याही यंत्रणेने ते बहाल केलेले नसल्याचंही आपण बघितलं. कोणती बाह्य शक्ती मानवी हक्क हिरावून घेऊ शकत नाही. त्यामुळे मानवी हक्क अभिन्न आणि अध्येय स्वरूपाचे असतात. ते कोणाला देता येत नाही किंवा कोणी ते आपल्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. म्हणजेच अदेयता हे सुद्धा मानवी हक्काचं एक स्वरूप, एक वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येतं. मित्रांनो, मानवी हक्क संकल्पनेचा इतिहास जर बघितला तर अगदी मानवाच्या प्रागैतिहासिक हक्कविषयक संकल्पनेत आपल्याला त्याचे संकेत मिळतात. पश्चिम युरोपच्या विधिवत इतिहासाच्या या विकासक्रमामध्ये काही पाऊल खुणा आपल्याला दिसतात. जसा ऊरचा राजा नम्मू याने इसवी सन मध्ये स्थापन केलेली पहिली जी कायदे संहिता होती, किंवा मेसोपोटामियामधील हम्मुराबीच्या आचारसंहिता होत्या 1780च्या. त्यानंतर पर्शियन साम्राज्यातील इसवी सन पूर्व 6वे शतकच्या अगोदरचे जे काही मानवी हक्कविषयक तत्व होते, सायप्रस द ग्रेट या राजाने सुद्धा इसवी सन पूर्व 539 मध्ये घोषित केलेलं जे सायप्रस कॅलेंडर आहे, हे सुद्धा यामधील प्रागैतिहासिक काळातील महत्वपूर्ण दस्तऐवज मानवी हक्काच्या उगमासंबंधी आपल्याला एक वापरता येतो. त्यानंतर प्राचीन भारताचा जरी विचार केला तरी सम्राट अशोकाच्या काळामध्ये आपल्याला नागरी हक्काची पायाभूत तत्वे निर्माण झाल्याची दिसून येतात. कलिंगाच्या लढाईच्या नंतर बौद्ध धर्माचा स्वीकार करून अहिंसा, सहिष्णुता या गोष्टीचा अंगीकार करणारा राजा, भावना, मित्राप्रती उदार दृष्टिकोन, सेवकांना मानवी वागणूक अशा मूलगामी तत्वाचा या लढाईनंतर अंगीकार केलेला आपल्याला दिसून येतो. वेदाचा विचार करा, बायबल बघा, कुराण बघा किंवा कन्फ्युशियसचे ॲनालेक्ट्स, जर हे प्राचीन ग्रंथ जरी आपण बघितले ज्यात लोकांची कर्तव्य, हक्क, जबाबदाऱ्यांची चर्चा केलेली आपल्याला दिसून येते, त्यामध्येही आपल्याला मानवी हक्काची संकल्पना कुठेतरी रुजलेली, खितपत पडलेली दिसून येते. आणि शेवटी जर आपण आधुनिक काळाकडे आलो तर आधुनिक काळामध्ये राजा जॉन याने 15 जून 1215 रोजी मॅग्ना कार्टाची एक सनद, राज्याचे अधिकार मर्यादित करणारे ही सनद जर बघितली आपण, त्यामध्ये कुठेतरी मानवी हक्क सांगितलेले आहेत. 1628 पिटिशन ऑफ राईट, 1689 बिल ऑफ राईट, 1776 साली अमेरिकन युद्धानंतर अमेरिकी हक्काची जी सनद प्रसिद्ध झाली ती, 1789 मध्ये फ्रेंच राज्यक्रांतीने उद्घोषित केलेले मानवी हक्क, या महत्वपूर्ण घटनाक्रमाचा विचार करावा लागतो. आणि त्या सर्वांमधून कुठेतरी गुलामगिरीची प्रथा नष्ट करण्याच्या प्रक्रियेत महत्वपूर्ण ठरलेले वेस्टफालिया करार आठवतात, व्हिएन्ना काँग्रेस 1815चे, वॉशिंग्टन करार, ब्रुसेल्स, बर्लिन परिषदा आणि 1926 साली मान्य केलेला जिनिव्हा संधी करार, हे टप्पे या ठिकाणी अधोरेखित करावे लागतात. हे सगळ्यांचा अभ्यास मानवी हक्काच्या अभ्यासामध्ये एक वेळ नजरेखालून घालणं महत्वाचं ठरतं. त्यानंतर युद्धविषयक नियम आणि कायदे प्रणालीत मानवीयतेची हमी देण्यासाठी जी पॅरिसची घोषणा 1856 साली झाली, पहिली जिनिव्हा संधी, दुसरी जिनिव्हा संधी, हेग संधी, ह्या सर्व महत्वपूर्ण बाबी या आपल्याला स्वीकारलेल्या मानवी हक्कामध्ये दिसून येतात. आता 20व्या शतकामध्ये पहिले महायुद्ध आणि राष्ट्रसंघाची स्थापना झाली. दुसरे युद्ध झाल्यानंतरचे गुन्हे खटले, जसं न्यूरेमबर्ग खटले असतील, टोकियो खटले असतील, आणि संयुक्त राष्ट्र संघटनेची त्यातून झालेली स्थापना असेल 24 ऑक्टोबर 1945ची. आता न्यूरेमबर्ग खटले दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जी नरसंहारक अमानवी अशी कृत्य केली गेली होती, विशेषतः जर्मनीत जी जूनची मोठ्या प्रमाणात अमानुष अशी कत्तल करण्यात आलेली होती,
त्याविरुद्ध युद्धोत्तर काळात स्थायिक प्रक्रिया हाती घेण्यात आली. अमेरिका, सोव्हिएत रशिया, ब्रिटन, फ्रान्स यासारख्या विजयी मित्र राष्ट्रांनी दुसऱ्या महायुद्धातील विशेषतः नाझी गुन्हेगारांना शासन करण्यासाठी जे खटले हाती घेतले होते त्याला न्यूरेमबर्ग खटले असे म्हटले जाते. आणि 1945 ते 1949 या काळामध्ये जर्मनीतील न्यूरेमबर्ग शहरात नाझी गुन्हेगाराविरुद्ध ही प्रक्रिया सुरू होती आणि या खटल्यात 24 उच्च पदस्थ नाझी अधिकाऱ्याविरुद्ध खटले चालवून त्यांना फासाची अथवा जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेली होती. आणि मग या न्यूरेमबर्ग खटल्याने अमानवी असे कृत्य जगासमोर येऊ लागले असल्या कारणानं स्थायी स्वरूपाच्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाच्या निर्मितीची गरज पुढे यातून आणल्या गेली. आणि या खटल्याच्या परिणामातूनच नरसार संधी 1948, मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा असेल 1948चा, गुन्हे आणि मानवतेविरुद्धच्या गुन्हेगारी कृत्यासंबंधीची संधी असेल, युद्धविषयक नियम असतील, पुरवणी करार असतील 1977चे, या संपूर्ण दस्तऐवजाचा उगम आणि जन्म त्यातून झालेला आपल्याला दिसून येतो. संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना झाली दुसऱ्या महायुद्धानंतर आणि 24 जून रोजी हे संघटना स्थापन झाली. 26 जून 1945 रोजी यातून सह्या करण्यात आल्या. भावी पिढ्यांना युद्धाच्या धोक्यापासून वाचवणे आणि मूलभूत मानवी हक्क, व्यक्ती प्रतिष्ठा, व्यक्तीचं मूल्य, सेक्शुअल इक्वॅलिटीसाठी स्त्री पुरुष समानता, वंश, लिंग, भाषा, धर्म यावर आधारित भेदभाव न करता मानवी हक्क आणि मूलभूत स्वातंत्र्यास प्रोत्साहन देण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य प्रस्थापित करणे, कोणत्याही प्रकारच्या भेदभावाला बाजूला सारणे हे महत्वपूर्ण उद्दिष्ट यावेळी समाविष्ट करण्यात आले. स्वाभाविकच संयुक्त राष्ट्राची सनद मानवी हक्काच्या संवर्धन आणि संरक्षणाप्रती बांधील असणारा एक अतिशय महत्वपूर्ण दस्तऐवज ठरतो. अशा प्रकारे मित्रांनो आपण मानवी हक्क आणि मानवी हक्काचे बीज कोणत्या कोणत्या घटनांमध्ये हे दिसून येतात याची एक ओघवती चर्चा या व्हिडिओमध्ये केलेली आहे. सविस्तर आपण मानवी हक्काचा वैश्विक जाहीरनामा संपूर्ण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मानवी हक्काचे जे काही क्रमांक आहेत याचाही विचार आपण त्यामध्ये करणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद, नमस्कार, गुड नाईट.